झाला व संपूर्ण स्टेडियम एका तालासुरात न्हाऊन गेले. आफ्रिदी आऊट झाला त्यावेळेस पाकिस्तानचा स्कोर 184 धावा होता. आता भारताच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मिसबाने शेवटी आकर्षक फटके मारले, परंतु त्या फटक्यांमध्ये ती ताकद नव्हती आणि तो आवाका नव्हता की ते पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकतील. आणि शेवटी तो क्षण आला व मॅच संपायला शेवटचे 2 चेंडू बाकी होते. मिसबाने त्याआधी खूप प्रयत्न केले, परंतु मिसबामध्ये तो आवाका त्यावेळेस नव्हता की तो विजय मिळवून देईल. त्यानंतर फक्त 2 चेंडू बाकी असताना मिसबाने चेंडू उंच उडवला आणि मिसबाने उडवलेला उंच चेंडू लॉंग आणला. विराट कोहलीने टिपला व भारतीय संघाने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश मिळविला. फायनलपेक्षा जास्त प्रेशर 30 मार्चला मोहालीमध्ये खेळविल्या जाणाऱ्या सेमीफायनलचे होते आणि भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवून फायनल गाठली होती. वर्ल्ड कप विनिंगसाठी फक्त अजून 1 मॅच जिंकायची होती, परंतु त्या मॅचसाठी असणारे सर्व प्रेशर भारतीय संघाच्या डोक्यावरून उतरून गेले होते. का तर भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्ध्याला पाकिस्तानला भारताच्या घरात लोळविले होते आणि ते साधेसुधे नव्हते, तर ते लढून लोळविले होते, लढून पाकिस्तानी संघाला हरवलेले होते. त्यानंतर फायनलमध्ये 2 एप्रिलला ही मुंबईला खेळविली जाणार होती आणि सचिन व संपूर्ण देशवासियांचे स्वप्न या फायनलमध्ये पूर्ण होते का? संपूर्ण वर्ल्ड कप शांत राहिलेली धोनीची बॅट हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा अधोरेखित करावा लागेल. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये शांत राहिलेली धोनीची बॅट ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तरी काहीतरी कमाल करू शकते का? त्यानंतर 2007 आणि 2007 T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला फायनलमध्ये विजयश्री मिळवून देणारा गौतम गंभीर 2011च्या फायनलमध्ये काही कमाल करू शकतो का? त्यानंतर 2003 मध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2003 मध्ये आपल्या पहिल्या स्पेलमध्ये ॲग्रेशन दाखवून ऑसींना डॉमिनेट करण्याचा डाव उलटा पडलेला झहीर खान याला 8 वर्षांनी काही कमाल करता येते का? या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत